1000 वर्षापूर्वीचं व पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं अंबरनाथ मधील हे शिव मंदिर तुम्ही पाहिलंय का? तर आज आपण चाललो आहोत अंबरनाथ मधील शिव मंदिरला। हे मंदिर अंबरनाथ स्टेशन पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। ठीक आहे। एक छोटासा पूल पार केला की आपण पोहोचतो अंबरनाथ मंदिराजवळ। पार्वती या मंदिराला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलं आहे। भारतामध्ये अशी फक्त 25च ठिकाणे आहेत। बात सही आहे। या मंदिराची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आहे। मंदिराला 3 मुख्य प्रवेशद्वार आहेत, तसेच एका प्रवेशद्वारासमोर आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात। मंदिरात प्रवेश केल्यानंतर 9 पायऱ्या उतरल्यानंतर आपण पोहोचतो गाभाऱ्यामध्ये। या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला शिखरच नाहीये। या मंदिराचं शिखर म्हणजेच अंबर आहे आणि म्हणूनच या ठिकाणाला अंबरनाथ असं नाव पडलेलं आहे। मंदिराच्या बाहेर एक कुंड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कासव पाहायला मिळतात। तसे कुंडाच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे। असे म्हणतात की हा मार्ग पंचवटीला जातो। मंदिरावर अतिशय सुबक असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। हे एवढं सुंदर व प्राचीन शिवमंदिर, पण या शिवमंदिराच्या बांधणीमागचा इतिहास आजही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतो। जसं की हे मंदिर नक्की पांडवांनी बांधलं आहे की चित्तराजाने? असं म्हणतात की हे मंदिर पांडवांनी बांधलं आहे, ते एका रात्रीत पूर्ण होऊ शकलं नाही म्हणून ते अपूर्ण राहिलं, म्हणून या मंदिराला शिखर नाहीये। पण शिलालेखानुसार समजतं की चित्तराजाने हे मंदिर बांधलं आहे। मग हा प्रश्न पडतो की जर चित्तराजाने हे मंदिर बांधलं आहे तर मग अपूर्णच का बांधलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर मलाही माहिती नाहीये। तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर कमेंटमधून नक्की कळवा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। हर हर महादेव।